नमस्कार, शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। जय जिनेंद्र, न भूतो न भविष्यती असे अष्टापद तीर्थ रुकडी येथील पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव उत्साहात होत आहे। रुकडी तालुका हातकणंगले येथे 19 जानेवारी ते 25 जानेवारी अखेर गुरुदेव आचार्य रत्नश्री बाहुबलीजी महाराज सेवा समिती कृत अष्टापद तीर्थ या ठिकाणी पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्त अष्टापद तीर्थ निर्मिती मागे रुकडी गावाचे थोर रत्नसंत आचार्य श्री 108 बाहुबली महाराज आहेत। त्यांचा जन्म रुकडी येथे 16 डिसेंबर 1932 रोजी अक्काताई व बळवंतजी चिंचवाडे या महान पुण्ययोगी माता पितांच्या पोटी झाला। संभव कुमार या नावाने ते परिचित होते। त्यांचे 10वी पर्यंतचे शिक्षण रुकडी व बाहुबली आश्रम या ठिकाणी झाले। त्यांना आचार्य श्री 108 आचार्य रत्न देशभूषण महाराज यांचा सहवास लाभला। त्यांनी 20व्या वर्षी जयपूर येथे बालब्रह्मचारी व्रत धारण केले। 1967 मध्ये श्रवण बेळगोळ येथे शुल्लक दीक्षा देण्यात आली व 1974 मध्ये दिगंबर दीक्षा धारण केले। यानंतर दक्षिण भारतातच बऱ्याच ठिकाणी पायी विहार करत असताना अनेक ठिकाणी त्यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली। त्यातील साजनी व तिळवणी अतिशय क्षेत्र म्हणून प्रसिद्धीस येत आहे। त्यांचा जनमानसावर मोठा प्रभाव होता। आपल्या तेजस्वी विचाराने व मितभाषी प्रवचनाने आत्मशांती व विश्वशांतीचा संदेश देताना श्रावक श्राविका प्रभावित होत। त्यांना मराठी, कन्नड, हिंदी, इंग्रजी, प्राकृत, गुजराती, तामिळ, संस्कृत भाषेचे ज्ञान होते। त्यांचा महाराष्ट्र, कर्नाटक, सांगली, कोल्हापूर, बारामती, सोलापूर, बेळगाव या भागात तसेच उत्तर भारतात दिल्ली या ठिकाणी प्रभाव दिसून येतो। त्यांना समाधीकरण 10 मे 2010 रोजी चूलगिरी राजस्थान येथे आले। त्यानंतर त्यांच्या अनुयायांनी व भक्तजनांनी त्यांच्या स्मरणार्थ अष्टपद तीर्थ निर्माण करण्याचा संकल्प केला होता। तो सन 2025 रोजी पूर्ण होत आहे। या ठिकाणी प्रथम तीर्थंकर श्री 1008 आदिनाथ भगवान यांची पद्मासनस्थ सफेद ग्रेनाइट पासून तयार केलेली 27 फूट उंच बैठी मूर्ती जमिनीपासून 51 फूट उंच असणाऱ्या इमारतीवर 4 फूट कमल आसनावर विराजमान केलेली आहे। सदर मूर्तीची शिळा तुमकूर कर्नाटक येथून 140 चाकाच्या ट्रकमधून आणली होती। अष्टपद तीर्थसाठी लागणाऱ्या जमिनीपैकी बाहुबली महाराज यांचे जिवलग मित्र कैलासवासी शंकर इरप्पा कुंभार गुरुजी यांनी 1 एकर जमीन दान केली होती, तर कमिटीने आणखी 1 एकर जमीन विकत घेतली आहे। या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवासाठी देशाच्या विविध भागातून आचार्य मुनी महाराज, शिष्यगण, श्रावक श्राविका उपस्थित झाले आहेत। दिनांक 19 ते 25 जानेवारी दरम्यान विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 23 व 24 जानेवारी या दिवशी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार आहे। अष्टापद निर्मितीसाठी क्षेत्र निर्माण मार्गदर्शिका परमपूज्य गणनी प्रमुखी आर्यिका श्री 105 मुक्तिलक्ष्मी माताजी व गणिनी आर्यिका श्री 105 जीनदेवी माताजी व आर्यिका श्री 105 निर्वाणलक्ष्मी माताजी आणि आचार्य रत्न बाहुबलीजी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष धर्मनारुंगिनी अण्णासाहेब शेंडुरे, उपाध्यक्ष जयपाल चिंचवाडे, सचिव डॉक्टर विजय पाटील, अभिनंदन खोत रुकडी, जैन समाजाचे अध्यक्ष रवींद्र दिग्रजे, किरण चौगले, किरण पाटील, समस्त दिगंबर जैन समाज व वीर सेवा दल आणि गावातील सर्व संस्था रुकडी ज्ञात व अज्ञात असंख्य देणगीदारांचे योगदान लाभले आहे। तसेच समस्त दक्षिण भारत जैन सभा व वीर सेवा दल मध्यवर्ती समिती, सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख आणि अनेक धर्माचे अनेक माता भगिनींनी सहकार्य लाभलेले आहे। या पंचकल्याणक महोत्सवासाठी हजारोच्या संख्येने भक्त भाविक उपस्थित आहेत व कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडत आहेत। शिवा न्यूजसाठी शिवानंद वचेदार। 575 रुपये 2 लाख बोली चाललेली आहे। 75,575 रुपये 2 लाख। हा, लक्ष द्यायचं मागे कितना? हाँ, 2 परिवार भी मिलकर के 2 2 4 एक किसी को भी डाल दें, 5 भी हो सकते हैं। 1,01,101 रुपये। दोनों हाथ जोड़ करके मदद करनी हमारी 1,11,101 त्यांचे पूजा कमिटी स्वागत।
अनिल शुगरचे हाँ जी पंडित साहब अभिनंदन पाटील व उद्यमान पाटील यांचे कमिटी मार्फत सदस्य होते. हाँ जी दूसरी फेरी चलिए. और आया सुंदर अवसर यहाँ पे कोई मदद करते चलिए 1,01,111 रुपए. हाँ 1,01,111 तीन ताली आपले पंडित. माताजींचा माईक चालू करायचा आहे. माताजींचा माईक चालू करा. 1,01,111 रुपये. एक बार हाँ 1,01,111 रुपये. एक बार 3 बार करतो बघा. 1 2 बार आणि 1 लाख. सभेचे अध्यक्ष माननीय स्वर्गीय श्री रावसाहेबांना दादा पाटील यांचे धर्मपत्नी श्री मीनाक्षीताई आणि त्यांचे दोघे सून इथं विराजमान आहेत. त्यांचं होते आणि त्या प्रकारे पुढचं सुद्धा पिढी त्यांचा त्या प्रकारे चाललेलेच आहे आणि ह्या प्रकारे सतत त्यांना आमचा सगळे संघाचा सर्व भक्तांचा आशीर्वाद आहे. आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन. साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. या ऐतिहासिक अशा होते परमपूज्य आचार्य विशुद्ध सागरजी महाराजांना मी नमस्कार करतो. त्याचबरोबर या धर्मशेठ महाराजजी, त्या चंद्रप्रभू महाराजजी या आणि समस्त मुली संघाला माताजींना मी नमस्कार करतो आणि आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो या पूजेच्या. आपण सगळे भाग्यवान आहोत की चातुर्मासानंतर 4-5 महिन्यापासून विशुद्ध सागरजी महाराजांचं आपल्याला सानिध्य मिळालेलं आहे. त्यांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. त्यांच्या सानिध्यामध्ये आपण धन्यधान्य झालेलो आहोत. नांदणीची पूजा असेल किंवा या परिसरामध्ये महाराजजी जिथं जिथं गेले त्या ठिकाणी हात लावील तिथं सोनं असं म्हणतात. त्या पद्धतीनं आपल्या सर्व भव्य जीवांचं त्यांनी सोनं केलेलं आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. अशा महाराजांच्या सानिध्यामध्ये रुकडीमध्ये ऐतिहासिक अशी पूजा होते आहे. महाराजांचं प्रवचन असल्यामुळे मी जास्त बोलत नाही. मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. राजपाट समर्पण कर रहे हैं. बोले महाराज बाहुबली की, राजा महाराज बाहुबली की, मोदनपुर नरेश की. अयोध्या भरतेश को और बाहुबली जी को मोदनपुर के राजा